विधानसभा निवडणुकीनंतर भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी सेटलमेंट परिसरात उभारण्यात येणाऱ्या 40,000 घरकुलांचा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ असे अभिवचन भाजप आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिले. माणुसकी प्रतिष्ठान, सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींतर्फे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी सेटलमेंट येथील मरगू मास्तर मैदानावर भव्य सभा झाली. रविवारी सेटलमेंट परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. संघर्ष तुमच्या सगळ्यांची एकी पाहून त्यावेळीच्या तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूजींना या ठिकाणी येऊन आपलं क्षेत्रबंद कुंपण, तारेची कुंपण काढावी लागली. म्हणजे सांगायची गोष्ट इतकीच की वारंवार आपल्या समाजावर आजपर्यंत अन्याय होत गेलेला आहे आणि त्याचा कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आपल्या समाजातील आजपर्यंतच्या लोकांनी केलं. आज सोलापुरात आडम मास्तरांच्या घरकुलला मंजुरी देताना कधीच नरेंद्रजी मोदी साहेबांनी व देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघितलं नाही की अमुक हा पक्ष आमदार एका कम्युनिस्ट पक्षाचा आहे का. त्यांनी बघितलं की हे घरकुल योजना आमच्या सोलापूरच्या लोकांना मिळत आहेत. पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून त्यांनी त्या नगरच्या घरकुलला मंजुरी दिली. परंतु काम करून घेतलं, उद्घाटन झालं. उद्घाटन नंतर लोकसभेला आडम मास्तर दुसऱ्या पक्षाला काँग्रेसला पाठिंबा दिले. काँग्रेसने त्यांना निवडणुकीचं चॉकलेट दिलं आणि आता काँग्रेसची निवडणुकीची वेळ संपल्यानंतर आज विधानसभेला भाजप आणि काँग्रेस एकमेकाच्या विरोधात भांडत आहेत. आज सांगण्यासारखं इतकंच आहे की काम एकाकडनं करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या बरोबर द्यायची ही वृत्ती काही लोकांची आहे. परंतु भारत जाधव साहेबांसोबत भारतीय जनता पार्टी, चंद्रकांत दादा पाटील हे सातत्याने भक्कमपणे उभे आहेत. त्यांची तळमळ आहे की तुमच्या सगळ्यांना ही घरकुल योजना पूर्ण झाली पाहिजे. आदरणीय गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे साहेब सुद्धा बारकाईने आपला प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत. मी काका आपल्याला जबाबदारीने सांगतो की आपण मोठ्या संख्येने इतके लोक जमलात, मला आमदार करण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या आशीर्वादाने आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. तुम्हाला सोबत घेऊन आपण निश्चितच हा घरकुल प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर भूमिपूजन कशा पद्धतीने आपण घ्यायचा यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात. साईबाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या गर्दीत ही मिरवणूक मेरगू मास्तर मैदानावर पोहोचली. या ठिकाणी सभा झाली. या प्रसंगी व्यासपीठावर भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव, मुंबई येथील उद्योगपती काशीनाथ जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव, राम गायकवाड, अमोल गायकवाड, शिवराज गायकवाड, शिवसेनेच्या उपशहर प्रमुख अनिता गवळी, मनीषा नलावडे आदी उपस्थित होते.